शहरात वैद्यकीय परवाना नसलेल्या बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिला आहे। मंगळवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले की अशा प्रकारामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे आणि त्यावर तातडीने उपाययोजना आवश्यक आहे। महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील विविध भागांमध्ये तपासणी मोहीम सुरू केली असून बोगस डॉक्टरांच्या तक्रारी वाढत असल्याने ही कारवाई अत्यंत आवश्यक असल्याचे आयुक्तांनी नमूद केले। त्यांनी स्पष्ट केलं की कोणतेही वैद्यकीय शिक्षण न घेता उपचार करणाऱ्या व्यक्तींवर आता दया दाखवली जाणार नाही। डॉक्टर रजिस्ट्रेशन नसलेले बरेचसे डॉक्टर आपल्या त्याला आपण बंगाली डॉक्टर म्हणतो किंवा अनरजिस्टर्ड कुठलेही डॉक्टर असतात, म्हणजे आपल्या नॉर्मल ज्या पॅथीज आहेत, आयुर्वेद असेल, होमिओपॅथी असेल किंवा ॲलोपॅथी असेल, यांचं रजिस्ट्रेशन नसलेले परंतु त्यांचं देऊन बरेचसे प्रॅक्टिस करत असतात, ओपीडी चालवत असतात, बऱ्याच वेळा काही छोट्या मोठ्या ऑपरेटिव्ह सर्जरी पण करत असतात। काल आमच्या शहरामध्ये आमच्या आरोग्य विभागामार्फत एका अशा बोगस डॉक्टरवरती कारवाई करण्यात आलेली आहे, त्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढची जी कारवाई आहे तर ती नियमानुसार होईल। आमच्या नागरिकांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की असे कुठलीही विशेषतः कसं असते, आपण कुठल्याही दवाखान्यात ज्या ठिकाणी जातात, विशेषतः ओपीडी असेल किंवा छोटी मोठी सर्जरी करणारे डॉक्टर आहेत, त्यांचं रजिस्ट्रेशन आपण नक्कीच पाहावं। आणि बऱ्याच वेळा आपल्या लोकांना माहीत पण असतं की यांच्याकडे हे रजिस्ट्रेशन नाही आहे किंवा हे बोगस डॉक्टर, विशेषतः हे शहरातल्या काही जे बाहेरचे भाग आहेत ज्या ठिकाणी लोकवर्दळ कमी असते, ज्या ठिकाणी समोर येत नाहीत, अशा भागामध्ये डॉक्टर असतात। तर आमच्या आरोग्य विभागाला सूचना दिल्यास आम्ही तात्काळ त्याच्यावर कारवाई करू आणि भविष्यात त्यांना त्याचा गुन्हा दाखल करून जी काही त्यांच्यावर कारवाई काय आवश्यक आहे ती आमच्यातर्फे केली। धन्यवाद।